हर्ष, मी तुला ओपन चॅलेंज करते. तुझ्याजवळ असलेली सगळी ताकद लावून मला शोधण्याचा प्रयत्न कर. पण लक्षात ठेव, तुझ्याजवळ वेळ फार कमी आहे. कारण लवकरच मी धनाजीराव मानेंना भेटणार आहे. आणि एकदा का मी त्यांना भेटले की मग पळण्याची वेळ तुझ्यावर येणार. जी बाईसाहेब, बाबांना चहा दिला? हो, गेलो तो चहा घेऊन, पण ती दार उघडायच तयार नाहीत. चांगल्या 3-4 वेळा हाका मारल्या मी, पण ती दार उघडतच नाहीत. बरं, ते औषध घेऊन झोपले असतील आणि मुंबईहून आल्यावर तसे थकले ते. एक काम करा, त्यांना उठवू नका आता, मी स्वतःच उठवेन नंतर. चालेल बाईसाहेब. धनाजीराव माने आहेत ना, त्यांचा पत्ता जरा सांगाल का तुम्ही? म्हणजे कशाला हो? मी आता जस्ट अमेरिकेवरून आली ना, त्यांची नातेवाईक आहे, तर त्यांना भेटायचं होतं. कधीपासून त्यांचं घर शोधते सापडतच नाहीये. तर प्लीज मला सांगा. सांगणार नाही. अहो, घेऊनच चलतो ना तुम्हाला तिथपर्यंत. आम्ही तर त्याच बाजूला चाललोय. हो, थँक्यू सो मच. ए, ग्लास घे रे. ताईसाहेब, बाहेर कोणतरी मॅडम तुम्हाला भेटायला आले आहेत. कोण मॅडम? ते माहित नाही, पण त्यांच्याबरोबर 2 हवालदार आहेत. हवालदार? हो. बरं ठीक आहे, तुम्ही जा, मी बघते. मी खूप जेन्युइनली बोलते, माझ्यावर प्लीज विश्वास ठेव. त्यांना भेटणं खूप महत्वाचं आहे. मला नाही वाटत. त्यांचा आराम जास्त महत्वाचा वाटतो मला. ठीक आहे, मग त्यांचा आराम होईपर्यंत मी इथेच थांबते. शारदा राजेंच्या जागेवर त्यांना गोरगरीब लोकांसाठी घरं बांधून द्यायची. समजा ती घरं आपण बांधून दिली तर? पण सर, यात आपला काय फायदा? लोकेशन इतकं सॉलिड आहे कार्तिक की टॉवरच्या किमतीतच आपले पैसे वसूल होतील. शिवाय हर्षवर्धनच्या प्रोजेक्टपेक्षा आपण कमी किमतीत जर फ्लॅट विकले तर त्याच्या प्रोजेक्टची पूर्णतः वाट लागेल. कशी आयडिया? इट्स फंटास्टिक सर. म्हणजे 1 तीर 2 निशाणे, राईट? आता आपल्याला वेळ घालवायला नको कार्तिक. ताबडतोब तू शारदा राजेंना कॉन्टॅक्ट कर आणि मीटिंग अरेंज कर. सर, मी फोन करण्यापेक्षा जर तुम्हीच फोन केला तर जास्त बरं होईल. ठीक आहे, मी फोन करून अपॉइंटमेंट घेतो. तू बाकीची तयारी कर. ओके सर. प्रियंका घरी आली होती मला भेटायला. काय? हो, तिला बाबांना भेटायचं होतं. आणि महाबळेश्वरला जो शार्दूलचा ऍक्सिडेंट झाला होता त्याबद्दल काहीतरी सांगायचं होतं. मग काय? तू मला आधीच सांगितलं होतंस, त्यामुळे मी नाही भेटू दिलं त्यांना. ती बाबांना भेटणार, त्यांना नको नको ते सांगणार. आधीच त्यांना बरं नाहीये. उगाच या सगळ्या गोष्टींचं ते टेन्शन घेते. हवाय कशाला विकतचं दुखणं. तिला सांगितलं मी, तू जा इथून. ती गेली, पण जाताना तिचा नंबर देऊन गेली. मला वाटतं सावरीताई, याचा अर्थ ती पुन्हा बाबांना भेटण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. पण तू घाबरू नकोस, मी तसं काहीही होऊ देणार नाही. अगं, मी तुझ्या समोर हात जोडते ग. मी नाही घेतले तुझे दागिने. हे बघ, आणि तुला तसा संशय येत असेल ना तर तू मला या घरातून हाकलून लाव, माझा जीव घे. पण मी घेतले नाहीत ग तुझे दागिने. मी हात जोडते तुझ्या समोर, हात जोडते. सॉलिड फसलायस तू हर्ष, सॉलिड फसलायस. प्रियंका, तू हे बरं केलं नाहीस. तू मला प्रॉमिस केलं होतंस की तू कुणाला काही सांगणार नाही म्हणून. प्रॉमिस माय फुट. 6 महिने मला एखाद्या कैद्यासारखं डांबून ठेवलं असतं त्या जंगलात एकटीला. तेव्हा लाज नाही वाटली तुला? आता तर मी फक्त खोटच सांगितलंय त्याला, तरी त्याची ही हालत झाली. उद्या जेव्हा मी खरंच धनाजीरावांना सगळं सांगेन तेव्हा काय होईल त्याचं. Priyanka, you're great. Simply great.